नमस्कार व्हीएली मित्रांनो. आज आपण एक नवीन प्रोजेक्ट बद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. एका क्लायंटचा नवीन एक प्रोजेक्ट होता, शॉप मॅनेजमेंट. यामध्ये तुम्ही तुमचे जे काही आउटलेट शॉप आहेत, तर हे पूर्ण शॉपचं मॅनेजमेंट या पोर्टलमधून तुम्ही करू शकता. जसं की तुम्ही वेगवेगळे तुमचे शॉप आहेत आणि हेड ऑफिस एका ठिकाणी आहे, तर त्या हेड ऑफिस मधून तुम्ही पूर्ण शॉपचं कलेक्शन वगैरे चेक करू शकतात. त्यांनी किती ॲप्लिकेशन केले, किती एंट्र्याज केल्या, या सगळ्या गोष्टी यामधून चेक करता येईल. तर यामध्ये आपण सर्वात आधी ॲडमिन लॉग इन पाहू. ॲडमिन लॉग इन मध्ये काय काय गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. तर ॲडमिन लॉग इन केल्याच्या नंतर सर्वात आधी हा डॅशबोर्ड तुम्हाला शो होईल. यामध्ये तुमचे किती आउटलेट शॉप आहेत हे ॲक्टिव्ह मध्ये इथे शो होतील. त्यानंतर त्या शॉपमधून तुमच्याकडे किती ॲप्लिकेशन आलेत हे काउंटिंग इथे शो होईल. त्यानंतर पूर्ण शॉपच्या एंट्र्या किती झाल्यात तर ह्या या ठिकाणी शो होतील. त्यानंतर तुमचे युजर्स किती झालेत, जसं की शॉप आणि ऑपरेटर. तर यामध्ये आपण वेगवेगळे 3 टाईप केलेले आहेत. मेन टाईप म्हणजे ॲडमिनचा टाईप, दुसरा टाईप म्हणजे ऑपरेटर, जो हेड ऑफिसवर पूर्ण शॉपचं कलेक्शन येणारा, तो त्याच्यावर प्रोसेस करणारा तो ऑपरेटर. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे शॉप आहेत त्यांना आपण शॉपकीपर असं म्हणू. असे वेगवेगळे 3 टाईप आपण बनवलेले आहेत, ॲडमिन, ऑपरेटर आणि शॉपकीपर. तर यांचं स्टेटस पूर्ण तुम्हाला या डॅशबोर्डवर दिसेल. त्याचबरोबर आपण शॉपकीपरला डेलीच्या डेली अटेंडन्स पण कंपल्सरी केलेला आहे. अटेंडन्स दिल्याच्या नंतर तुम्हाला ॲडमिनवर दिसेल की त्याने किती वाजता त्याचं अटेंडन्स दिले, तो प्रेझेंट आहे, ॲबसेंट आहे, हे सगळा रिपोर्ट तुम्हाला मंथली सॅलरी देते वेळेस तुम्हाला पूर्ण चेक करता येईल. यामध्ये आपण रिपोर्ट वगैरे सगळं दिलेलं आहे. त्याचबरोबर त्याचं प्रत्येक शॉपचं कलेक्शन किती झालंय, त्या शॉपची लिस्ट वगैरे तुम्हाला इथे शो होईल. त्याचं डेलीचं कलेक्शन किती आहे, त्यांनी आतापर्यंत किती कलेक्शन केलं, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी बघता येईल. त्याचबरोबर आपण आणखीन गोष्ट जर बघितल्या तर या साईड बार मधले सगळे एक एक मेनू आपण चेक करू. आता ऍड रिक्वेस्ट मध्ये ह्या ज्या सर्व्हिसेस शो होतात, तर ह्या सर्व्हिसेस म्हणजे की शॉपकीपर इथे 2 ठिकाणच्या एंट्र्या करू शकतो. एक तर म्हणजे डेली एंट्री, जसे की झेरॉक्स असेल, लॅमिनेशन असेल, किंवा त्याची रिक्वेस्ट आपल्या ॲडमिनकडे किंवा ऑपरेटरकडे येणार नाही, तो तिथल्या तिथं रिक्वेस्ट एंट्री करून त्यांचं ते लाईव्ह काम करून देईल. त्यानंतर काही सर्व्हिसेस अशा आहेत ज्या की तुमच्याकडं मेन हेड ऑफिसकडे त्या पूर्ण सर्व्हिसेस येणार, जसं की फूड लायसन असो, उद्योग आधार असो, किंवा जीएसटी असो, फाईल असो, तर त्या सर्व्हिसेस तुम्ही ऍड इथून इथून करणार आणि त्या इथं या पद्धतीत ऍड झालेल्या तुम्हाला शो होतील. आता हे कशा पद्धतीत वर्क करल ते पण तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतो. त्यानंतर आपण बघूया ऍड एंट्री सर्व्हिसेस. आता ऍड एंट्री सर्व्हिसेस म्हणजे की इन्स्टंट मध्ये लगेच करून द्यायचे, एंट्री मारायची, त्याची ऑपरेटरवर कोणतीही रिक्वेस्ट वगैरे येणार नाही, तो लगेच तिथं तुमचा शॉपकीपर, सपोज इथं तुम्ही कितीही जोडू शकता, जसं की आता मी मोबाईल प्रिंट, कलर, झेरॉक्स, छोट्या मोठ्या ज्या एंट्री असतात, लॅमिनेशन, त्यानंतर मोबाईल रिचार्ज, जे काही छोट्या मोठ्या जे की तुमचं कलेक्शन मध्ये दाखवायच्यात, त्या सगळ्या एंट्री तुम्ही इथं घेऊ शकता. शॉपकीपर त्याच्या लॉग इन मधून एंट्री घेईल. आता मी एक शॉपकीपरचं लॉग इन करून दाखवतो, त्यावेळेस तुम्हाला सगळं लक्षात येऊन जाईल. आता हे मी शॉपकीपरचं लॉग इन केलंय. यामध्ये तुम्हाला डॅशबोर्ड वरती जरी गेले तुम्ही, हे अशा व्यवस्थित पद्धतीनं पॉपअप वगैरे शो होईल, ते तुम्हाला ॲडमिन मधून टाकता येईल. त्याचबरोबर इथं वरती जे नोटीस लाईन आहे ती पण तुम्ही स्वतः ॲडमिनने टाकू शकता. ॲडमिनच्या लॉग इन मधून ती इथं तुमच्या प्रत्येक शॉपवर शॉपकीपरला शो होईल. आता याच्यामध्ये ॲड एंट्री डॅशबोर्ड झालं. डॅशबोर्डमध्ये पण आणखीन काही गोष्टी आहेत, जसं की टुडेज एंट्री, म्हणजे त्याने दिवसाच्या किती एंट्र्या झाल्या, त्याचा वॉलेट किती आहे, त्याचा पेंडिंग सर्व्हिस किती आहे, आणि टुडे सर्व्हिस चार्जेस. त्यानंतर क्विक एंट्री, रिसेंट एंट्री आणि रिक्वेस्ट ॲप्लिकेशन, हे इथं त्याला
ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर शो होईल. आता आपण एक ॲड एंट्री करूया, जे की तुम्हाला मी सांगितलं होतं ॲडमिनमध्ये की क्विक एंट्री ही जी छोट्या मोठ्या एंट्री असतात झेरॉक्स, कलर प्रिंट, लॅमिनेशनच्या, तर ती इथून ॲड करायच्या आणि त्या ऑपरेटरला या पद्धतीत इथं शो होतील. जसं की मी आता एक कस्टमर आला शॉपकीपरजवळ झेरॉक्स काढण्यासाठी, त्याने 10 रुपयाच्या झेरॉक्स काढल्या आणि इथं मी ॲड केलं. तर आता ही 10 रुपयाची एंट्री ॲड झालेली आहे. त्याचं डिस्क्रिप्शन आलंय पेम रिसीव्ह फॉर झेरॉक्स. त्याच्या वॉलेटवर जर तुम्ही डॅशबोर्डला जाऊन चेक केलं तर 10 रुपये त्याचं वॉलेट क्रेडिट झालं तुमच्या शॉपकीपरचं. 10 रुपयाचे त्याने एक ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. ही झाली छोट्या. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲडमिनमधून इथून जेवढ्या तुम्हाला लागतात त्या पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता या छोट्या एंट्र्या. त्यानंतर आता बेसिक दुसरी ही ॲड सर्व्हिस एंट्री, जे की मी तुम्हाला सांगितले होते जे ऑपरेटरकडे येणार आहेत त्या पद्धतीच्या ह्या एंट्र्या. तर ह्या तुम्ही इथून ज्या कोणत्या सर्व्हिसेस लागतील त्या तुम्ही ॲड करून घ्यायच्या. आणि शॉपकीपरमध्ये जर आलो आपण तर इथं रिक्वेस्ट सर्व्हिस म्हणून एक ऑप्शन आहे. यामध्ये जर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जेवढ्या सर्व्हिसेस त्या ठिकाणाहून ॲड करणार त्या तुम्हाला तुमच्या शॉपकीपरला इथं या पद्धतीनं शो होतील. आता त्या दोन ॲड एंट्री आणि रिक्वेस्ट सर्व्हिस ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ॲड एंट्री ही क्विक कस्टमरचे पेमेंट घेण्यासाठी एंट्री आहे आणि रिक्वेस्ट सर्व्हिस जे की तुमच्याकडून होत नाहीत, शॉपकीपरकडून ज्या सर्व्हिसेस होणार नाही त्या सर्व्हिसेस तुम्ही ऑपरेटरकडे किंवा ॲडमिनकडे पाठवताय हेड ऑफिसला, त्याच्यासाठी रिक्वेस्ट सर्व्हिस. तर आपण एक जीएसटीचं ॲप्लिकेशन टाकू. जीएसटीचं ॲप्लिकेशन टाकते वेळेस तुमचा शॉपकीपर जीएसटी निवडणार. डिस्क्रिप्शन, आता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्याचं जे काही तुम्हाला जीएसटी रिटर्न ज्याचं कोणाचं भरायचं त्याचे काही महत्त्वाच्या डिटेल्स, जसं की जीएसटी कोणत्या नावाने भरायची किंवा आणखीन काही शॉपचं नाव किंवा जीएसटीचं नाव किंवा आणखीन काही जे की ऑपरेटरला शो होणार तिकडे की या पद्धतीत गोष्टी तुम्ही इथं शॉर्ट डिस्क्रिप्शन देऊ शकता की या पद्धतीत त्यांना हे काम करायचं आहे, त्यांचं शॉपवर जीएसटीवर हे नाव आहे, त्यांना अर्जंट आहे नाही, या सगळ्या गोष्टी तुम्ही शॉपकीपर तुमचा इथं भरून पाठवणार. त्यानंतर ज्याचं जीएसटी काढायचं त्याचं इथे नाव लिहायचंय. मी नाव टाकले, मोबाईल नंबर टाकायचा आहे त्या कस्टमरचा, त्यानंतर इथं ॲड्रेस टाकायचा त्या कस्टमरचा जे काय असेल ते. त्यानंतर इथं खाली आल्याच्या नंतर आधार नंबर टाकायचा. हा कंपल्सरी नाही पण टाकून द्यायचा आहे जर काही गोष्टीमध्ये लागत असला तर. पॅन नंबर पण लागत असला तर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जे काही जीएसटी साठी किंवा जे कोणत्या ऍप्लिकेशन वरती ड्रॉपडाऊन मध्ये निवडले त्याच्यासाठी जेवढे डॉक्युमेंट लागतात तिथं तुम्ही डायरेक्टली ऍड करू शकता. जसं की 1 असो, 2 असो, 5 असो, 10 असो, जेवढे ऍप्लिकेशन लागतात तुम्ही 1 बाय 1 इथं ऍड करू शकता. आता मी इथं एक डेमोसाठी 3 डॉक्युमेंट ऍड केलेत. पूर्ण फॉर्म व्यवस्थित भरला. सॉरी, इथं आपल्याला डिस्क्रिप्शन टाकायचं लक्ष नाही, तर काही पण जे काय टाकायचं ते महत्वाचं जे काही तुम्हाला तुमच्या शॉपकीपर तुमच्या ऑपरेटरसाठी देईल. जसं की आता शॉप एक लायसन्स जर काढायचं असलं तर शॉपचं नाव काय द्यायचं, त्यानंतर त्याचे वर्कर किती आहेत, त्यानंतर त्याला पूर्ण लोन, एखादा लोनची फाईल असली तर लोन किती करायचं, ह्या डिस्क्रिप्शन मध्ये ही सगळी माहिती तुम्ही टाकू शकता. म्हणजे ऑपरेटर त्या पद्धतीने ते ऍप्लिकेशन प्रोसेस करेल. आता हे झाल्याच्या नंतर इथं सबमिट केलं. सबमिट झाल्याच्या नंतर हे अशा पद्धतीने एक टोकन नंबर जनरेट होईल आणि त्याचे 1,000 रुपये, आता हे 1,000 रुपये शॉपकीपर तुमचा त्या कस्टमर कडून कलेक्ट करेल आणि हेच 1,000 रुपये त्याच्या वॉलेटला पण लगेच जमा होऊन जातील. म्हणजे पहिली आपण एक 10 रुपयाची एंट्री केली आणि आता ही 1,000ची. जर तुम्ही इथं खाली शॉपकीपर मध्ये जर आणखी खाली येऊन जर चेक केलं कलेक्शन हिस्ट्रीमध्ये तर ती एंट्री इथे पण तुम्ही एंट्री त्या बघू शकता. त्याचं आता 1,000 रुपयाची एक एंट्री झाली, त्याचं टोकन घेतलं हे आणि हे. अशा पद्धतीनं ही पूर्ण शॉपकीपरचं काम आहे एवढं टाकणं. त्याचबरोबर आपण आता जर हे ऍप्लिकेशन कशा पद्धतीनं प्रोसेस करायचं हे जर बघायचं झालं तर आपण बघूया. त्याआधी आपण हे ऍप्लिकेशन टाकलेलं जर आता शॉपकीपरला कुठं बघायचं की आपलं पेंडिंग आहे, प्रोसेसिंग आहे, रिजेक्ट झालंय, तर ते ऍप्लिकेशन तो रिक्वेस्ट सर्व्हिसच्या खाली सर्व्हिस लिस्ट मध्ये चेक करू शकतो. या ठिकाणी त्याला व्यवस्थित सगळे ऍप्लिकेशन शो होतील. एक मिनिट फक्त. ओके, तर या ठिकाणी त्यातलं पूर्ण ऍप्लिकेशन अशा पद्धतीत शो होतील. पेंडिंग आहे का, प्रोसेसिंग आहे का, काय आहे त्या पद्धतीत त्याला इथं टोकन नंबरनुसार
त्याच्या टोटल ऍप्लिकेशन किती आहेत तुम्ही फिल्टर वाईज ते चेक करू शकता. आता पेंडिंग मध्ये जर क्लिक केलं तर फक्त पेंडिंग ऍप्लिकेशन शो होतील. प्रोसेसिंगला जर कम्प्लिटला केलं तर कम्प्लिटेड ऍप्लिकेशन शो होतील. तर अशा पद्धतीत ही ऍप्लिकेशन येतं. आता मी काय करतो, त्याचं एक ऑपरेटरचं लॉग इन करून दाखवतो तुम्हाला. तर मी ऑपरेटरचं लॉग इन करण्यासाठी ऑपरेटरचा आधी आयडी पासवर्ड घेतोय. आणि ओके, तर मी या टॅबमध्ये ऑपरेटर लॉग इन केलेलं आहे. तर अशा पद्धतीत ऑपरेटरमध्ये जास्त काही सर्व्हिसेस किंवा जास्त काही कॉलम वगैरे मेनू बार दिलेला नाही. फक्त सिम्पली त्याला आलेले ऍप्लिकेशन आणि डॅशबोर्ड या दोनच गोष्टी त्याच्याकडे आहेत. बाकी त्याला दुसऱ्या गोष्टीची काही गरज नाही. आता त्याला जर डॅशबोर्डवर जर तुम्ही चेक केलं तर त्याला इथे एक ऍप्लिकेशन आलेलं शो होईल. ते कोणत्या तुमच्या शॉपनं पाठवले ते पण त्याचं नाव पण इथं शो होईल. त्याचबरोबर जर डॅशबोर्डवर त्यांना जर नाही चेक केलं तो तर इथं सर्व्हिस लिस्टमध्ये पण त्याला पेंडिंगच्या ठिकाणी ते ऍप्लिकेशन अशा पद्धतीत शो होईल पेंडिंग दाखवण्यासाठी. तो काय करल, इथं एक प्रोसेसचं बटन दिलंय आपण, त्याला क्लिक करल. क्लिक केल्याच्या नंतर जो शॉपकीपरनं डिटेल्स भरून पाठवली ते पूर्ण डाटा त्याला अशा पद्धतीत इथं शो होईल. तो पूर्ण डाटा चेक करणार. डॉक्युमेंट जर इथं जे काही सपोर्टिंग डॉक्युमेंट दिले ते पण अशा पद्धतीत तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर ते जर हे ऍप्लिकेशन जर त्याला आता काही ऍप्लिकेशन लगेच इन्स्टंट अप्रुव्हल होतात, काही ऍप्लिकेशन 2 दिवस लागतात, 3 दिवस लागतात. तर त्याच्यासाठी इन्स्टंटसाठी तो प्रोसेसिंग जर 2 दिवसाच्या नंतर देत असणार तर प्रोसेसिंगला क्लिक करायचंय आणि अपडेट करायचं. अपडेट झाल्याच्या नंतर ते ऍप्लिकेशन पेंडिंग मधून निघून जाणार आणि प्रोसेसमध्ये शो होणार ऑपरेटर लिस्टमध्ये. जर आपण आता हेच जर शॉपकीपरच्या लॉग इन मध्ये जर जाऊन चेक केलं, आता मी शॉपकीपरच्या लॉग इनला आलो, तर या ठिकाणी जर मी आलो आणि जर पूर्ण रिफ्रेश केलं एक पेज तर हे बघा हे प्रोसेसिंग दाखवते तेच ऍप्लिकेशन आपलं, कारण तिकडे ऑपरेटरने त्याला प्रोसेसमध्ये टाकलेलं आहे. आता जर काही सर्टिफिकेट जनरेट झालं 2 दिवसाच्या नंतर, मग ऑपरेटर काय करणार, तुमचा ऍडमिनचा त्या प्रोसेसिंग ऍप्लिकेशनच्या लिस्टमध्ये जाऊन त्या प्रोसेस ऍप्लिकेशनला ओपन करणार आणि प्रोसेसिंगचं स्टेटस कम्प्लीट करणार. कम्प्लीट केल्याच्या नंतर इथं त्याला अपलोडसाठी एक ऑप्शन येणार. तो अपलोडमध्ये आता एक अपलोडची काय फाईल टाकू, एक मिनिट काही अपलोड करतो फाईल. हा, त्याला मी ही रिसिप्ट एक अपलोड करतो. इथं जे काही तुमचं सर्टिफिकेट होतं त्याच ऍप्लिकेशनचं ते सर्टिफिकेट तुम्ही टाकू शकता आणि इथून सिम्पली अपडेट करून टाकायचं. अपडेट केल्याच्या नंतर हे ऍप्लिकेशन 0 झाले प्रोसेसिंगमध्ये, कम्प्लीटमध्ये ते ऑटोमॅटिक गेलं. 1000 रुपयाचं जीएसटीचं ऍप्लिकेशन. आता हे जर आपण शॉपकीपरच्या लॉग इनला आलंय आणि मी जर हे पेज रिफ्रेश केलंय, आता सध्या प्रोसेसिंग दाखवते. मी जर रिफ्रेश केलं पेज तर हे पूर्ण कम्प्लीट म्हणून दाखवणार आणि ते जे काय डॉक्युमेंट आपण पाठवले तर ते ओपन होणार अशा पद्धतीत, जे काय असेल ते तुम्ही टाकलेले सर्टिफिकेट. आता एक नवीन एक क्वेश्चन आहे तुमचा असणार की आता याच्या वॉलेटमध्ये कदाचित जर एखादं ऍप्लिकेशन रिजेक्ट झालं आणि शॉपकीपरकडे तो रिजेक्शन मध्ये आलं तर मग याच्या वॉलेटचं काय होणार. इथं वॉलेट तर 1000 रुपये आपण क्रेडिट झालं आणि हे ऍप्लिकेशन जर रिजेक्ट झालं तर याचं वॉलेट डेबिट होणार, कारण की शॉपकीपर त्या कस्टमरला पेमेंट एक तर वापस करणार किंवा ती ऍप्लिकेशन पुन्हा रिअप्लाय करणार. ते एक आपण ते पण करून बघू. तर मी एक ऍप्लिकेशन टाकतोय आता नवीन, जे की आपण रिजेक्ट करणार आहोत. मी आता ऍप्लिकेशन टाकतोय पॅनचं. ओके, तर इथं डिस्क्रिप्शन जसं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काही भरू शकता, जे लागणार डिटेल्स आहेत त्यानंतर तुम्ही इथं जे काही कस्टमरचं नाव आहे नाव भरू शकता. त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकू शकता. त्याचबरोबर इथं पूर्ण ऍड्रेस राहणार जे काय कस्टमरचा आहे तो, आणि आधार नंबर टाकायचा आहे, पॅन नंबर टाकायचा आहे आणि अटॅचमेंट डॉक्युमेंट जे कोणते डॉक्युमेंट तुमचे अटॅच आहेत ते तुम्ही करू शकता. आता हे सबमिट केले मी ऍप्लिकेशन. तर हे ऍप्लिकेशन सबमिट झालंय. हा इथं त्याचा सिरियल नंबर आलाय, सिरियल नंबर आलाय. आता याच ऍप्लिकेशन आपण जर
सर्व्हिस लिस्टमध्ये जाऊन जर चेक केलं तर इथं ही पेंडिंग शो होणार. पेंडिंग शो झाल्याच्या नंतर आता जर आपण ॲप्लिकेशन ऑपरेटरमध्ये गेलो, ऑपरेटरमध्ये मी जर रिफ्रेश केलं पेज, तर एक ॲप्लिकेशन इथं पेंडिंगमध्ये शो होणार. आलेलं जे आपण आता आलंय ते ॲप्लिकेशन दाखवणार मी. पॅनचं टाकलेलं आपण हे बघा, ॲप्लिकेशन नेम पॅन कार्ड, 200 रुपये त्याचे पेमेंट कटणार आहे. हे खाली आलो मी आणि प्रोसेसचे याला रिजेक्ट केलंय. आता रिजेक्ट करण्याच्या आधी इथे रिमार्क पण टाकू शकता की कशामुळे रिजेक्ट झाले वगैरे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला शॉपकीपरमध्ये याची एंट्री दाखवून देतो की वॉलेट आपण 200 केले, म्हणजे 1220, म्हणजे पहिली आपण एक 10ची एंट्री केली, त्यानंतर आपण 1000 रुपयाची एंट्री केली, त्यानंतर एक आपण आत्ता शेवटी 200ची केली, म्हणजे 1210 रुपये त्याच्या वॉलेटवर जमा झाले. आपण जर इथं कलेक्शन हिस्ट्रीमध्ये पण चेक केलं तर एक 10ची एंट्री, 1000ची एंट्री आणि ही 200ची लास्ट एंट्री. तर आता मी हे ॲप्लिकेशन इथून रिजेक्ट करतो. रिजेक्ट केल्याच्या नंतर एक रिमार्क टाकलाय मी आणि याला सिम्पली रिजेक्ट करून टाका. रिजेक्ट केल्याच्या नंतर ते ॲप्लिकेशन रिजेक्ट लिस्टमध्ये ऑपरेटरमध्ये शो होते. आणि जर तुम्ही या ठिकाणी पण सर्व्हिसमध्ये जर येऊन चेक केलं तर इथं तुम्हाला रिजेक्ट झालंय आणि ते काय तुमचं रिमार्क दिला होता तो त्याला शो होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कलेक्शन हिस्ट्रीमध्ये जर चेक केलं तर हे 200 रुपये आपल्या ऑपरेटरच्या वॉलेटमधून डेबिट झालेले आहेत. म्हणजे आपण त्याच्या वॉलेटमध्ये फक्त आता 110 रुपये आहे, कारण हे कस्टमरला त्यानं 200 रुपये रिटर्न केले. ही सर्व्हिस ॲप्लिकेशन त्याच टोकन नंबरनुसार रिफंड झाले. हे डेबिट झाले होते, त्याच्या वॉलेटला क्रेडिट झाले होते, त्यानंतर हेच डेबिट झाले कारण की ऑपरेटरने ते ॲप्लिकेशन रिजेक्ट केलंय आणि शॉपकीपरनं ते ॲप्लिकेशन कस्टमरला देऊन टाकलंय वापस. या केसेसमध्ये जर रिजेक्ट झालं तर अशा पद्धतीत हे पूर्ण कलेक्शन तुम्ही चेक करू शकता यामध्ये. आता हा विषय झाला याचा ऑपरेटरमध्ये. आता हे ऑपरेटरची आणि शॉपकीपरची ह्या 2 सर्व्हिसेस तुमच्या लक्षामध्ये आल्या. आता तिसरी गोष्ट म्हणजे आता हे डेली कलेक्शन कसं करायचं, ॲडमिन पर्यंत कसं जाणार. तर आता एक याच्यामध्ये आपण ऑप्शन दिलाय की कलेक्शन ॲडमिन जवळ जमा करण्यासाठी एक रिक्वेस्ट कलेक्शन म्हणून ऑप्शन दिलाय आपण. यामध्ये डेलीचं वॉलेट इथं शो होणार, किती झाले. डेलीचा असो किंवा 3 दिवसाचा असो किंवा 4 दिवसाचा असो किंवा महिन्याचा, मंथली असो, तुमचं जे काय बॅलन्स जोपर्यंत रिक्वेस्ट टाकत नाही तोपर्यंत बॅलन्स तुमचं व शॉपकीपरचा बॅलन्स डेबिट होणार नाही. तर इथं जेवढं अमाऊंट तुम्हाला टाकायचं आहे, सपोज मी आता 1010 रुपये टाकतो. शॉपकीपर ही रिक्वेस्ट ॲडमिनकडे पाठवतोय. तर या ठिकाणी 1010 रुपये शॉपकीपरच्या वॉलेटला तो 1010 रुपये ॲडमिनला पाठवणार आहे. कशाच्या थ्रू पाठवतोय, गुगल पे, फोनपे, पेटीएम, बँक ट्रान्सफर या कॅश, तो निवडणार. त्यानंतर जर ऑनलाईन केलंय तर त्याचा UTR नंबर इथं टाकणार आणि कलेक्शन किती दिवसाचे, सपोज एका सिंगल डेचा असलं तर जी तारीख आहे त्या दिवसाचं दिसणार, किंवा मग जर 4 दिवसाचा असलं तर म्हणजे फ्रॉम टू डेट असं या 2 मध्ये. आणि इथं जे काही मॅसेज टाकायचा आहे तो टाकणार आणि इथं सबमिट करून देणार. सबमिट झाल्याच्या नंतर ही रिक्वेस्ट ॲडमिनकडे सबमिट झाली सक्सेसफुली. पण आतापर्यंत वॉलेट शॉपकीपरच्या वॉलेटमधून गेलं नाही, कारण की ॲडमिननं आतापर्यंत त्याला अप्रुव्हल दिलं नाही. त्याच्या वॉलेटमध्ये 110 रुपये आहेत, त्याच्यावर आणखीन 110 रुपयाची जिम्मेदारी आहे. तर आता आपण ॲडमिनमध्ये जाऊन चेक करू. मी ॲडमिनमध्ये आलो. ॲडमिनमध्ये आल्याच्या नंतर इथं खाली आपण एक ऑप्शन दिलंय कलेक्शन रिक्वेस्ट म्हणून. कलेक्शन रिक्वेस्टमध्ये जर गेले तर इथे एक रिक्वेस्ट आलेली शो होईल तुम्हाला, कोणत्या शॉपची आहे, त्यानंतर त्यानं पेमेंट कसं पाठवलंय, त्याचं शॉपचं नाव काय आहे, त्यानं पेमेंट कसं पाठवलंय, त्यानंतर किती अमाऊंट पाठवलंय, त्यानंतर किती दिवसापासून किती दिवसापर्यंतचं अमाऊंट त्यानं दिलंय. तर हे जर सगळं व्यवस्थित व्हेरीफाईड असलं तर तुम्ही ॲडमिन त्याला अप्रुव्हल देणार. अप्रुव्हल दिल्याच्या नंतर इथं रिमार्क टाकणार, ओके, जे काही तुम्हाला अप्रुव्हल द्यायचं की तुझं कलेक्शन एकदम परफेक्ट आहे, ओके. ज्यावेळेस इथं कन्फर्म करणार त्यावेळेस कलेक्शन रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेस अप्रुव्हल. आता जर तुम्ही इकडे येऊन चेक केलं तर याची रिक्वेस्ट ही अप्रुव्हल झालेली असणार. स्टेटस त्याचं अप्रुव्हल झालंय. आणि जर तुम्ही डॅशबोर्डला जाऊन जर शॉपकीपरचं बॅलन्स बघितलं तर 0 झालेलं आहे. 0 बॅलन्स, वॉलेट बॅलन्स त्याचं 0 झालेलं. त्यानं
टू डे सर्व्हिस चार्जेस वगैरे हे पूर्ण टोटल चार्जेस दिसतात ते. त्याच्यामुळे याचं नाही, कारण आता त्याच्या वॉलेटवर एकही रुपया राहिलेला नाही. अशा पद्धतीत हे पूर्ण शॉपकीपरचं काम असणार आहे. त्यामध्ये आणखीन काही गोष्टी, जसं की आता सर्वात महत्त्वाची मार्क अटेंडन्स. बरोबर, एक विषय राहिला की शॉपकीपर आल्याच्या नंतर सगळ्यात आधी तो काय करणार, मार्क अटेंडन्सला क्लिक करणार. मार्क अटेंडन्स मध्ये तो आल्याच्या नंतर प्रेझेंट दिवसाचा तो अटेंडन्स देणार. जसं की आता मी प्रेझेंटला, तो जर स्वतः प्रेझेंट असेल तर इथं प्रेझेंटला क्लिक करणार. त्याच्यानंतर तो जर हाफ डे घेत असणार तर हाफ डेला क्लिक करणार. तो जर डायरेक्ट निघूनच जाणार असला तर लिव्हला घेणार. तर आता मी एक प्रेझेंटची एंट्री करतोय, प्रेझेंट म्हणून करणार आणि इथं नोट देणार जे काय द्यायची ती. आय एम लाईव्ह आणि ही अपडेट करणार एंट्री. एंट्री अपडेट झाल्याच्या नंतर इथं खाली त्याची एंट्री अपडेट झाली आजच्या डेटमध्ये. आणि हीच एंट्री याला पण डॅशबोर्डवर, ॲडमिनला पण डॅशबोर्डवर, आता मी ॲडमिन लॉग इनमध्ये आलो आणि डॅशबोर्डवर चेक केलं मी, त्याची प्रेझेंट एंट्री आलेली आहे. अशा पद्धतीने त्याची प्रेझेंट एंट्री पण आलेली आहे. आणि ॲडमिनमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही इथून पूर्ण त्याचे प्रेझेंट व्ह्यू अटेंडन्स पूर्ण चेक करू शकता सगळ्याचे. सगळे इथं फक्त शॉप घ्यायचं आहे तुम्हाला, ज्या कोणत्या शॉपचं आहे ते, त्याचं मंथ घ्यायचं आहे कोणत्या मंथची, तो प्रेझेंट ॲब्सेंट पूर्ण तुम्ही हा रिपोर्ट तुम्ही एक्सेल शीटमध्ये त्याचा डाउनलोड करून देऊ शकता की तो कोण्या दिवशी लाईव्ह आहे किंवा नाही, किंवा हाफ ड्युटी घेतली, ते सगळ्या गोष्टी तुम्ही इथून त्याच्या चेक करू शकता. आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याची सॅलरी बेसिस सॅलरी करू शकता. अशा पद्धतीनं हे पूर्ण आहे. आता काही आणखीन ॲडमिन मध्ये काही गोष्टी आहेत, जसं की आता इथं युजर मॅन्युअल आहे. इथं तुम्ही ॲड युजर करायचा असणार, इथून ऑपरेटर क्रिएट करायचा असला तर तुम्ही डायरेक्ट नाव, मोबाईल नंबर टाकून करू शकता. आणि एखादं जर शॉप तुम्हाला करायचं, आता सर्व करायचं असल्यास तर शॉपकीपर निवडायचे. शॉपकीपर निवडल्याच्या नंतर काही फील्ड ऑटोमॅटिक खाली वाढणार, जसं की त्या शॉपकीपरचं नाव, त्याचा मेल आय डी, मोबाईल नंबर आणि जे काही तुमचं आउटलेट शॉपचं नाव आहे त्या शॉपचं नाव आणि इथं ॲड्रेस टाकून त्याला सबमिट करायचं खाली येऊन इथं. ओके, अशा पद्धतीने इथून तुम्ही शॉप ऑपरेटर, आणि ऑपरेटर जास्त काही करण्याची गरज नाही, शॉपच तुम्हाला करावं लागणार. त्याचबरोबर इथून शॉप झाल्याच्या नंतर तुम्ही इथं ही अशा पद्धती, ही शॉपकीपर आणि हे तुमचे ऑपरेटर, अशा पद्धतीने इथं लिस्ट शो होईल. त्यानंतर आपण आता कलेक्शन रिक्वेस्ट बघितली, अटेंडन्स पण बघितली कशा पद्धतीने. इथं ट्रान्झॅक्शन रिपोर्ट पण तुम्ही चेक करू शकता की पूर्ण शॉपचा, प्रत्येक शॉपचा तुम्ही ट्रान्झॅक्शन रिपोर्ट काढू शकता की कोणत्या शॉपनं किती कलेक्शन केलंय, तुमचं प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे पूर्ण ते शॉप, हे सगळं तुम्ही इथून रिपोर्ट काढू शकता आणि ते एक्सेलमध्ये पूर्ण डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचं पूर्ण टोटल इथून तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर आणखीन जर खाली आता हे व्हॉट्सअपचं नोटिफिकेशन एक आहे, सॉरी, नोटिफिकेशन जे की शॉपकीपरच्या याच्यावर तुम्हाला शो होत असेल डॅशबोर्डला गेल्याच्या नंतर. हे बघा, हे 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 नोटिफिकेशन आणि ही वरती चालणारी नोटीस लाईन, तर ही तुम्ही इथून चेक करू इथून चेंज करू शकता. ही जर डिलीट करायची किंवा ऍड करायची असली तर इथून ऍड तुम्ही करू शकता. आता ऍड करण्यासाठी वरती नाव टाकायचं स्क्रोलिंग. स्क्रोलिंग म्हणजे जी लाईन जाते त्याला स्क्रोलिंग म्हणतात. आणि जी पॉपअप मॅसेज, हे जे पॉपअप मॅसेज जो डॅशबोर्डवर अशा पद्धतीत शो होतो याला पॉपअप मॅसेज म्हणतात, त्याला पॉपअप. तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीने दोन तुम्ही ऍड करू शकता शॉपकीपरला काही नोटीस किंवा काही सूचना देण्यासाठी. त्याचबरोबर आता आपण व्हॉट्सअपची सेटिंग बघूया. व्हॉट्सअपमध्ये तुम्ही इथून इथं व्हॉट्सअप सेटिंग दिलेली. व्हॉट्सअप सेटिंगमध्ये तुम्ही एक बल्कमध्ये पण मॅसेज पाठवू शकता. सपोज आता सिंगल मॅसेज जर पाठवायचा असला तर 91 माझा नंबर टाकतोय मी, 95 तुमचं इथं जे काही टाकायचं ते मॅसेज लिहून टाकू शकता. काही शॉर्टकट दिलेत मी इथं, ते शॉर्टकट पण टाकू शकता. अशा पद्धतीने मी टाकलंय आणि सेंड मेसेज केलाय. मेसेज सेंड सक्सेसफुली. आता मी त्या नंबरवर चेक करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीत हा मेसेज आलाय मी टाकलेला. ओके, अशा पद्धतीत बल्क मेसेज जर करायचे असतील तर बल्क मेसेज पण तुम्ही करू शकता. या पद्धतीने तुम्हाला पूर्ण नंबर टाकायचे 91 लावून एका वेळेस 19, आणि डेलीचे तुम्ही 19 मेसेज करा, जेणेकरून तुमचा मोबाईल नंबर ब्लॉक होणार नाही. जसं की आता मी एक नंबर टाकलाय, त्यानंतर पुन्हा एक नंबर टाकलाय, त्यानंतर
तुम्हाला जर आणखीन काय टाकायचं 90 नंबर तुम्ही ऍड करू शकता यामध्ये. त्याचबरोबर इथं तुमचा जो काही मेसेज आहे तुम्ही इथं टाकू शकता. जसं की मी आता हा मेसेज टाकलाय आणि इथं तुम्हाला तुमचं शॉपचं नाव किंवा लिंक वगैरे चेक करू शकता. तर ती आहे तसंच राहणार. आता मी इथून सेंड केला. इथं सेंडिंग चालू झाले. सेंडिंग बल्क मेसेज प्रोसेसिंग. इथं जर तुम्ही चेक करणार रिसेंटमध्ये तर हे मेसेज इथं तुम्हाला अशा पद्धतीत शो झालेले शो होतील. हा एरर आलाय. बहुतेक नंबर टाकते वेळेस चुकलाय माझ्याकडून. त्या पद्धतीने बाकी तर आलेत नंबर. अशा पद्धतीने मेसेज इथून हे बघा हे मेसेज मी पाठवला होता तो आला आणि एक नंबर बहुतेक चुकला होता माझ्याचा त्यामुळे तो आला नाही. हे नंबर टाकलाय अशा पद्धतीने तुमचा मेसेज पूर्ण सेंड करू शकता तुम्ही डेलीचे. त्याचबरोबर हे तुम्हाला आधी व्हॉट्सअप API परचेस करावं लागणार. त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप की आणि हे व्हॉट्सअप की मोबाईल नंबर म्हणजे सेंडर तुमचा जो काय नंबर असणार तो आणि हे API URL व्हॉट्सअप URL साठी तुम्हाला मी रिकमेंड करतो ही साईट. त्यामध्ये एकदम परफेक्ट असा प्लॅन आहे आणि व्हॉट्सअपसाठी पण एकदम चांगले की प्रोव्हाइड करते ही. त्यामुळं ही जर लाईफ टाईम प्लॅन जर तुम्ही घेतलाय हा तर तुम्हाला परफेक्टली एकदम होऊन जाईल याच्यामध्ये. हा तुम्हाला 1700 रुपयात पडून जाते प्लॅन. हे तुम्हाला लाईफ टाईमसाठी नो टेन्शन. एक वेळेस तुम्हाला हा प्लॅन घेतल्याच्या नंतर पुन्हा म्हणजे कारण यामधून आपल्याला व्हॉट्सअपची जी इथं की टाकायची ती की आपल्याला याच्यामधून मिळणार. अशा पद्धतीने हे पूर्ण प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये जर काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कॉल करू शकता. आणखीन काही गोष्टी जर बाकीच्या राहिल्या असतील तर मी समजावून सांगणार. ठीक आहे. धन्यवाद.